भारतीय जनता पक्षाला 3 राज्यात मिळालेला विजय हा नरेंद्र मोदींच्या गॅरंटीचा विजय असल्याचं वर्णन विनोद तावडे यांनी केलं आहे। विरोधकांच्या गॅरंटीपेक्षा मोदींची गॅरंटी लोकांना अधिक फायदेशीर वाटल्याचं ते म्हणाले। भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी तावडे नागपुरात पोहोचले होते। दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। बाकीच्या सगळ्या पक्षांच्या गॅरंटीपेक्षा मोदीची गॅरंटी ही लोकांना खरी वाटली, कारण मोदीजींनी करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या योजना काँग्रेसने किंवा बाकी त्या राज्यात त्यांनी घोषितही केल्या। पण एक आहे की मतदान करताना सामान्य माणूस तुम्ही निवडणुकीत काय घोषित केलंय याच्यापेक्षा तुमचं आधी 4-5 वर्ष काय राहिलंय। म्हणजे राजस्थानमध्ये विशेषतः गेहलोत सरकारने अगदी त्या टेलरची हत्या होण्यापासूनच्या याच्यावर ना राहुलजी काही बोलले ना प्रियांकाजी काही बोलले, आणि मग तुम्ही इलेक्शनच्या काळात जाऊन काही बोलला किंवा कुठल्या मंदिरात गेला तर ते कॅच होत नाही। हा मला असं वाटतं की गेल्या काही वर्षातला एक मेजर फरक हा मतदारांच्या मानसिकतेमध्ये आहे की ते निवडणुकीच्या वेळेच्या गोष्टी पुरतं न जाता एकूण 5 वर्षाचा ट्रॅक काय राहिलेला आहे त्याचा बऱ्यापैकी ते अनुभव घेत असतात आणि त्याच्या आधारे मतदान करताना या तिन्ही याच्यात पाहिलं। थोडंसं छत्तीसगडमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजी भाजपची, त्यामुळे 10-12 जागा जास्त आल्या असतील। म्हणजे सगळेच जण सरकार काँग्रेसचं येणार भाजपचं येणार नाही असं म्हणत असताना आदल्या दिवशी माननीय अमितभाई मनसुख मांडविया तिथे होते, प्रभारी असे बसले असताना त्यांनी हा 52चा वर 50-52 असं म्हटलं होतं, अजून थोडे जास्त त्याच्यामध्ये आले।